दोन राष्ट्रवादी आणि मुंबई पॉवर गेममध्ये पवार बॅकफुटवर का? महाराष्ट्राच्या राजकारणात पवार हे नाव सत्ता आणि रणनीतीचं केंद्र मानलं जातं. पण प्रश्न जेव्हा देशाच्या आर्थिक राजधानीचा म्हणजे मुंबईचा येतो तेव्हा त्यांची ही रणनीती कुठेतरी थिटी पडताना दिसते. 2017 मध्ये न विभागलेल्या राष्ट्रवादीला 9 जागा होत्या, पण 2026च्या महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी मिळूनही हा आकडा पार करू शकला नाहीत. उलट मुंबईच्या राजकीय नकाशावरून राष्ट्रवादीचं अस्तित्वच धोक्यात आलं आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार गट युती असूनही निराशा. सर्वात आधी बोलूया शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबद्दल. शरद पवारांनी उभाटा आणि मनसेला सोबतीला असूनही फक्त 11 जागा लढवल्या, पण पदरात पडली अवघी 1 जागा. केवळ 11,760 मतं आणि 9% स्ट्राईक रेट. हे आकडे केवळ पराभव सांगत नाहीत, तर पवारांची ब्रँड व्हॅल्यू मुंबईच्या स्थानिक राजकारणात कमी होत असल्याचं दर्शवतात. दिल्लीच्या तख्ताचे स्वप्न पाहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी मुंबईतील हा निकाल एक मोठा वेकअप कॉल आहे. अजित पवार गट स्वबळाचा अट्टहास की मजबुरी. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकांवरून भाजपाने घेतलेला आक्षेप आणि त्यानंतर स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय अजित पवारांना निश्चितच महागात पडलाय. त्यांना केवळ 3 जागा जिंकता आल्या. महायुतीत राहूनही मुंबई स्वतंत्र लढल्यामुळे मतांचं विभाजन झालं आणि त्याचा थेट फटका कोणाला बसला हे सर्वांना माहीतच आहे. मुंबईच्या नाडीवर पकड मिळवण्यात अजित पवारांनाही अपयश आलं आहे, हे या 3 जागा स्पष्टपणे सांगतात. थोडक्यात सेफॉलॉजी सांगते की मुंबईत राष्ट्रवादीकडे कधीच कॅडर बेस नव्हता. राष्ट्रवादी कायमच नेत्यांच्या जोरावर चालली, पण मुंबई महापालिकेची लढाई ही वॉर्ड लेव्हलच्या कार्यकर्त्यांची असते. विखुरलेला मतदार आणि संभ्रमात असलेले कार्यकर्ते यामुळे पवारांच्या दोन्ही पक्षांचा मुंबईत पार धुव्वा उडाला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात वजन असणाऱ्या या पक्षांना मुंबईच्या समुद्रात स्वतःची जागा शोधता आलेली नाही. हीच आजची खरी राजकीय वस्तुस्थिती आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा वन किंगमेकर.